श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 13. वडिलांचं छत्र हरपलं. नवरात्राचे घट बसले. घरोघर श्रीदेवीचा उत्सव सुरू झाला. अण्णांच्या घरी हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत असे. अष्टमीची रात्र म्हणजे शक्तीच्या अवतरणाची. शक्तीची सगुण रूप असलेल्या घराघरातल्या महालक्ष्मी त्या रात्री मनसोक्त खेळायच्या, घागरी फुंकीत बेभान व्हायच्या, धुपाच्या गंधानं धुंद व्हायच्या. क्वचित कुठे अतिंद्रिय शक्तीचा प्रत्यय यायचा, एखादीच्या अंगी जगदंबेचा संचार व्हायचा आणि मग कुंकवाचा वर्षाव व्हायचा. भाविकांना सौभाग्याचा प्रसाद मिळायचा. देवघराला लागून असलेल्या माझघरातला आई आंबेचा उदो स्वामींना स्पष्ट ऐकू येत होता. पडवीतली त्यांची खोली देवघराच्या पाठीला चिकटूनच होती. स्वामी ऐकत होते आणि मिटल्या डोळ्यांनी आईची लीला पाहतही होती. आजची पाहण्याची दृष्टी अगदी बदलली होती. ती दृष्टी होती स्वामींची, ज्यानं स्वला पाहिलं, अनुभवलं त्याची. देहाच्या घटात सोहमची नित्य फुंकर घालणाऱ्या स्वरूपनाथाची. पण लहानपणी त्यांचं त्यांना फार नवल वाटे. हाती घागर नाहीतर घडा घेऊन फू फू करीत एका विशिष्ट पद्धतीनं आणि एका ठराविक लयीत नाचणाऱ्या, नाचता नाचताच रिकामा घड्यातून पिंजर काढून वाटणाऱ्या, कुणी काही विचारलं तर त्यांना उत्तर देणाऱ्या, त्यांच्या अडचणीवर तोडगे सांगणाऱ्या बायकांकडे ते कुतूहलानं पाहत आणि मग आपणही एखादी लहानशी घागर घेऊन फू फू करीत घुमू लागत. आज या बालपणीच्या आठवणीनं स्वामींना आपल्या घराची ओढ वाटू लागली. ते मनाशीच म्हणाले, अशक्तपणानं बरेच दिवस वरच्या घरी जाता आलं नाही. परवा दसऱ्याला मात्र कसंही करून हळूहळू जायचं आणि आई तात्यांना भेटून यायचं. स्वामींच्या मनात उठलेला हा जाण्याचा संकल्प एका वेगळ्याच निमित्तानं खरा झाला. विजयादशमीच्या दिवशी दुपारीच त्यांना घरचा निरोप आला, कारण तात्या घेरी येऊन पडले होते. स्वामी लगोलग निघाले. चालवत नव्हतं म्हणून डोली करून घरी आले. स्वामींना पाहताच मनुताई डोळे पुसत म्हणाली, बरं झालं तू आलास, ते आईला जरा धीर येईल. असं एकदम काय झालं तात्यानं? काही नाही रे, सकाळपासून आगारात पाणी घालत होते. शिवरामनं देवांची पूजा करायची आठवण केली तर ते त्याला म्हणाले, आज तुम्हीच करा कोणीतरी पूजा. नवल आहे, आजपर्यंत तात्यांनी पूजा केली नाही असं झालं नव्हतं. सागर संगीत यथास्थित करीत असत. तुळशीलाही प्रदक्षिणा घालीत, तिची प्रार्थना करीत, म्हणत आमची आई असं करायची, तिची इच्छा म्हणून मी पण नित्य नेमानं तुळशीची सेवा करतो. 12 नावाच्या सूर्यनारायणाचा टाक लख घासायचे आणि त्यावेळी सूर्यस्तुती म्हणायचे. होय रे, तासनतास पूजा अर्चा चालायची, पण नाही केली नाही आज. आई म्हणाली सुद्धा, आज सणाचं लक्षात दिसत नाही. एक नाद घेतला की तेच. उन्हाची तिरीप लागते, पण घरात काही यायचे नाहीत. मग आम्ही मुलाबाळांनी जेवणं उरकून घेतली. तेवढ्यात आपली सीता तामटीण आली ओरडत, म्हणाली, अहो तात्या पडलेत नव्हे बेड्यापाशी, भोवळ आली असन म्हणून पाऱ्याचा हापका मारला त्या तोंडावर, पण काय बी नाही. डोले तसेच गच्च झाकून निपचित पडलेत. अजून शुद्धीवर नाही आले. मध्ये जरा आले होते, तुझं नाव घेतले नाही, राम राम म्हणाले. स्वामी आत जाऊन वडिलांजवळ बसले. त्यांच्याबरोबर आलेल्या बाबूरावांना म्हणाले, तुम्ही इथं बसून नामस्मरण करा, रामकृष्ण हरीचा सतत जप करा. बाबूराव परस्पे हे स्वामींचे जीवाभावाचे मित्र आणि गुरुबंधू पटवर्धन मास्तर यांचे मेहुणे, स्वामींचे पहिले अनुग्रहित. मास्तरांनी आपल्या या मेहुण्याला 35 सालीत स्वामींच्या चरणी घातला होता. पण स्वामींनी जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी असं म्हणून त्यांचा थोडा अभ्यास करून घेतला आणि मग माघ वद्य एकादशी शके 1862 या दिवशी त्यांचा स्वीकार केला. बाबूरावांच्या आधी देसायांच्या ताईंना दीक्षा दिली होती, पण सांप्रदायिक दृष्ट्या बाबूराव हेच पहिले शिष्य होत. ते मनोभावानं अभ्यास करीत आणि मधून मधून सद्गुरू स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पावसला येत. यावेळी त्यांना स्वामींच्या वडिलांचीही सेवा करण्याची संधी मिळाली. ते सतत त्यांच्या उशाशी बसून नामस्मरण करू लागले. स्वामी देखील तिथेच बसून होते. तात्यांच्या अनेक आठवणींनी त्यांच्या मनात गर्दी केली. आठवतं तेव्हापासून कानावर यायचं ते त्यांचं विष्णू सहस्रनाम. एकदा सुरू झालं की इतिश्री पर्यंत मध्ये थांबणं नाही की बोलणं नाही. रहाटावर बसले तरी पाणी लाटता लाटता
सहस्रनामाचा पाठ चालूच असे. पाणी भरून व्हायचं, झाडं तृप्त व्हायची, डोण्या भर भरून वाहू लागायच्या. आई म्हणायची, पुरे हो, पाणी व्हायला लागलं. पण तात्या थांबायचे नाहीत, कारण विष्णू सहस्रनामाचा त्यांचा पाठ पुरा व्हायचा असायचा. तो पाठही मोठ्या मोठ्यानं भराभरा म्हणू लागायचे आणि त्याच वेगात पायानं रहाटही चालवीत राहायचे. आणि पाणी गेलं तर गेलं, पाठ संपल्याखेरीज थांबणं नाही. रात्री जेवण झाली की नित्य रामस्तुती चालायची. पडवीत शतपावली करायची आणि मुखानं मोरोपंतांची आर्या उच्चारायची. स्वामी सुद्धा त्यांच्या बरोबर म्हणत, पण आत बसून अनुष्टुप छंदाची चाल लावून म्हणत. म्हणता म्हणता तात्या झोपड्याजवळ आले की त्याच्या कडीवर टिचकी वाजवीत आणि परत मागं फिरत. स्वामींना बालपणी त्या टिचक्यांची मोठी गंमत वाटायची. आणि तात्यांचं ते शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचं पठण, त्यांच्या आठवणीनं आताही स्वामींच्या मुखावर हलकीशी स्मित रेषा उमटली. हा 11वा अध्याय रोज 4-5 वेळा तरी म्हणत. पाठ चांगला झालेला होता, पण पुढे पुढे व्हायचं काय की म्हणता म्हणता दुसऱ्या कामाच्या व्यवधानात विसर पडायचा. मग समोर वावरत असलेल्या वहिनीला मोठ्यानं विचारायचे, काय गो, कुठवर आलो होतो मी? वहिनी क्षणभर विचार करून म्हणायच्या, तेथे महानंदा पातली इथपर्यंत झालं होतं. मग तात्या महानंदा पातली असेल त्याच्या पुढे म्हणू लागत. मोठे मजेचे दिवस होते ते. राम राम, तात्या पुटपुटले आणि स्वामी पुन्हा वर्तमानात आले. पुढे वाकून म्हणाले, मी तुमच्याजवळ आहे तात्या, काही हवंय का? तात्याने नकारार्थी मान हलवली. हळूहळू म्हणाले, तृप्त झालंय, तू भेटलास. गणू तोही येईल, कळवलंय तिकडं. तात्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. अशाच समाधानात ओम राम कृष्ण हरी या जयघोषात तात्या आनंदानं गेले. आपल्या साक्षात्कारी मुलाच्या मांडीवर मस्तक ठेवून सुखानं गेले. श्री विष्णूचं स्मरण करीत वैकुंठी गेले. स्वामींनी आपल्या या सात्विक वृत्तीच्या पुण्यवान पित्याला प्रेमभरानं प्रणाम केला आणि नंतरची क्रियाकर्मही शांत वृत्तीनं पार पडली. जीवनातला एक एक दुवा निखळत चालला होता. गोप उलगडत चालला होता. स्वामी पुन्हा देसाईंच्याकडे निघाले तेव्हा दुःखी कष्टी झालेल्या आणि एकाकी राहिलेल्या आईला धीर देऊन म्हणाले, पटवर्धन मास्तर इथेच तुझ्या सोबतीला राहतील. मी मधून मधून येईनच, चालेल ना? आईनं हो म्हटलं. दुसरं उत्तर ती तरी काय देणार? आपला हा मुलगा आपला खरा, पण लहानपणापासून तो आपल्याला दुरावलेलाच आहे. पूर्वी देशसेवेच्या निमित्तानं आणि आता हा सगळ्या सुखदुःखाच्या आणि मायाममतेच्या पाशातून मोकळा झाला म्हणून. करतो खूप प्रेमानं, कुठं काही उणं पडू देत नाही, पण तरी मनोमन वाटतं की हा आपल्यापासून दूर आहे, कुठंतरी उंचावर आहे. अखेरीस प्रत्येक जीव खऱ्या अर्थानं पाहिलं तर एकटाच, त्याची यात्रा असते एकाकीच. मग येऊ मी आई? ये हो. पायाशी वाकलेल्या स्वामींना उठवून क्षणभर हृदयाशी धरीत आई कसं बसं म्हणाली, जपून राहा, औक्षवंत हो. आणि मग आपला हा क्षीण प्रकृतीचा पण मनस्वी वृत्तीचा मुलगा दृष्टीआड होताच आईला अनिवार्य रडू कोसळलं. इतका वेळ आतल्या आत दाबून ठेवलेला दुःखवेग उसळून आला. हुंदके देत त्या पुटपुटल्या, आप्पा आप्पा, मी तुझ्या पुढे पदर पसरून आशीर्वाद मागते आहे रे. मला धीर दे, हे सगळं सोसायची शक्ती दे, शक्ती दे. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.